आता मोटर चालू केली. इकडं चाफ्याचं झाड आहे, इकडं आमचं शेत आहे. ही आमची मुलं आज सुट्टी असल्यामुळे रानात आलोय आम्ही सगळी. आणि ह्या मुलांची मोटर चालू केली तर चालू झाली मस्ती लगेच रानात. हे बघा आमचं चाललंय कांदा भिजवायचं. ही पूर्ण शेती आमची कांद्याची. सुट्टी असली ना रानात आली की मुलांना लय आनंद होतो. मोटर चालू केली असं पाटाचं वाहतं पाणी बघितलं की त्यांना एक वेगळाच आनंद होतो. हे बघा हा वाफा भिजवायला घेतलाय, पाणी चालू केलंय. अजून तर हा काय वाफा भिजलेला नाहीये. हे बघा पाणी. आता हा वाफा भिजला की आपण दुसऱ्या वाफ्याला पाणी देऊया. हे बघा वाफ्याला आता पाणी कसं एकदम अलगदपणे एकदम हळू 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 असं पाणी येते. अर्ध्याच्या पुढं वाफा भिजून झालाय. आणि सुट्टी असली बाबांना बाकीची खूप कामं असतात रानातली. ही काम आहे ना मी आणि माझी बहीण करतो. आणि आज आमच्या गावची यात्रा पण आहे आणि सुट्टी पण आहे मुलांना, त्यामुळे मुलांना घेऊन आम्ही शेतात आलो. आपल्या यूट्यूबच्या फॅमिलीला असं वाटत असेल की फक्त भिजवण्यापुरतं किंवा शूटिंग करण्यापुरतं आम्ही शेतात येतोय, पण असं मुळीच काही नाही आहे. आम्ही प्रत्येक शनिवार रविवारी शेतात येतो. आमची शेती भरपूर आहे. हे बघा संपूर्ण अशी आमची शेती आहे. आणि आज बाबांचं खूप काम चालू आहे पलीकडच्या शेतात, त्यामुळे बाबांना आज काही वेळच नाही आहे. हे बघा ही माझी छोटीशी बहीण आहे ना, अशी शेतात खेळत बसली बघा. तिचं बालपण अजून गेलेलंच नाहीये. शेतातली मज्जा एक काही वेगळीच असते. इतका आनंद होतो ना प्रत्येक शनि रविवारी आम्हाला यायला रानात, खूपच. आणि ही काय व्हिडिओ काढण्यापुरतंच आम्ही असं शेतात येत नाही. प्रत्येक सुट्टीचा दिवस असला की आमचं भिजवणं चालूच असतं. ही पण पलीकडची शेती आमचीच आहे. रस्ता पार करून गेल्यानंतर ते पण शेत आमचंच आहे. काय करतेस तू? मी छोटे छोटे नाले काढते तिकडच्या पलीकडच्या साऱ्यात जायला, म्हणजे पाणी पटकन जाईल. तिचे छोटे छोटे नाले काढून पलीकडचा वाफा किंवा सारा आपण म्हणतो त्याला, तो भिजवायचा एक छोटासा प्रकल्प चालू आहे तिच्या छोट्याशा बुद्धीचा. उन्हाची तीव्रता इतकी आहे ना रानात, 4 वाजले तरी ऊन खूप लागते. खूप दूरवर अशी आमची शेती, लांबच लांब असं हे वाफे आहेत, त्यामुळे भिजायला काय होते थोडा वेळ लागतो. हे बघा हा वाफा आता आपला पूर्ण भिजलेला आहे, शेवटच्या वाफ्यापर्यंत पाणी आलंय. आता आपण दारं देऊ. हा पलीकडचा जो कोरडा वाफा आहे ना त्यात पाणी देऊया. भिजलाय हा वाफा. आता इकडं ही करूया, हे वाफ्यात पाणी लावूया. शेतकरी माणसांची प्रत्येक ह्या साऱ्या गणी किंवा वाफ्या गणी ह्या टोकापासून त्या टोकापर्यंत बघायला जावं लागतं आणि नंतर ते वाफ मोडावं लागतं. हे बघा माझ्या क्यूटशा बहिणीनं छोटे छोटे नाले काढल्यात. चला आपण हे करूया, दारं देऊया, ह्या वाफ्यात पाणी लावूया. तोपर्यंत बहिणीनं काहीतरी उद्योग करून ठेवलेलाच आहे. हा वाफा भिजलाय त्यामुळे काय करू आपण ही दारं बंद करू.
शांत बसा तुम्ही घरी जावा आता त्रास देऊ नका